जे आपण ऐतिहासिक असे महानाट्य शिवशाही हे उद्या 19 फेब्रुवारी 20 आणि 21 असं हे महानाट्य इथं सादर होणार आहे। या निमित्तानं या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे सर्वच पत्रकार बांधव, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेष करून ज्यांची आज या पत्रकार परिषदेला उपस्थिती आहे, या शिवशाही महानाट्यामधील ज्यांनी राजमाता जिजाऊंचं भूमिका साकारली अशा सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सौ अलकाताई कुबल आठवले, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे ज्यांनी या महानाट्यामध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे ते सुप्रसिद्ध सिने कलाकार श्री शांतनु मोघे, ज्यांनी बाजीप्रभू देशपांडे गागा भट ची भूमिका या महानाट्यामध्ये म्हणजे दुहेरी भूमिका ज्यांनी साकारली आहे ते सिने कलावंत महेश कोकाटे, संत तुकाराम महाराजांची ज्यांनी भूमिका साकारतायत ते सिने कलावंत रमेश रोकडे, आणि ज्यांनी या महानाट्यामध्ये अफजल खान आणि मिर्झा राजे जयसिंग अशा दुहेरी भूमिकेत, आणि अतिशय इथं आल्यानंतर एकदम व्यक्तिमत्व डोळ्याला होणार मी गाडीतून बघितलं असे आमचे श्री डॉक्टर शिवशाही महानाट्य ज्यांच्या माध्यमातून ज्याचे निर्माते दिग्दर्शक सर्व जे आहेत आमचे परम मित्र महेंद्रजी महाडिक, या सगळ्यांचं मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं स्वागत या ठिकाणी करतो। आपण छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये शिवजयंती आणि शिवजन्मोत्सव हे जे काही आपण बदल केलाय त्याचं सर्व श्रेय आमचे सगळे सहकारी जे शिवप्रेमी आहेत, शिवजयंती शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून कुठलाही धांगडधिंगा आणि ज्या पद्धतीनं कुठल्याही महापुरुषाची जयंती साजरी केली जायची पाहिजे त्याचं स्वरूप बदलण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलंय, हे कोणीच नाकारू शकत नाही। तेही बीड जिल्ह्यामध्ये 2014 पासून आपण राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून साजरा करत आलोय। सर्वात प्रथम 2014-15 शिवगर्जना हे महानाट्य आपण बीड येथे आणलं होतं। त्याच्यानंतर शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आपण बीड येथे आणले। गेवराईला राजा शिवछत्रपती अशा हे ऐतिहासिक महानाट्यांची यशस्वी आयोजनावर आजपर्यंत आपण हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत आलोय। शिवकालीन देखाव्यांचा समावेश असलेली नेत्रदीपक शोभायात्रा, शिवकालीन युद्धकलेचे प्रदर्शन करणाऱ्या देखाव्यांचे सादरीकरण अशा विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश मागच्या काळामध्ये राहिलेला आहे। छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं डीजेच्या तालावर थिरकणारी मध्यधुंद तरुणाई आणि या माध्यमातून निर्माण झालेली काही अनिष्ट परंपरा आपण मोडीत काढून खऱ्या अर्थाने जयंतीचे शिवजन्म उत्सवात रूपांतर करण्याचे काम या माध्यमातून आजवर आपण केलेलं आहे। शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं प्रत्यक्षात शिवशाही म्हणजे काय याचा जनसामान्यांना अभ्यास व्हावा, खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवशाही या महानाट्याचे यावर्षी आयोजन केलेले आहे। आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य म्हणून
शिवपुत्र संभाजी या महानाट्याला गौरविण्यात आले. त्याच महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते श्री महेंद्र महाडिक हे शिवशाही महानाट्य सादर करणार आहेत. सिने कलावंतांचा सहभाग, 250हून अधिक शिवप्रेमी कलाकारांचा सहभाग, 45 लक्ष रुपयांच्या सरकत्या व फिरत्या रंगमंच, 5 मजली किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती, 12 फूट उंच भवानी मातेची आकर्षक मूर्ती, शोभिवंत सिंहासन, मेघडंबरी व इतर आकर्षक नैपथ्य याचा या महानाट्यामध्ये समावेश असणार आहे. आधुनिक ध्वनी व प्रकाश योजना, घोडे, बैलगाड्या, पालखी, तोफा, नेत्रदीपक, आतिषबाजी, भव्य राज्याभिषेक सोहळा, शिवकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध साहित्य, 18 फूट जहाजाचा वापर करून शिवाजी महाराजांच्या कोकण मोहिमेचा जिवंत देखावा यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील मनाला भेटणारे प्रसंग या महानाट्यात सादर केले जाणार आहेत. संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर होणार आहे. मराठी व पातशाही यांच्या तलवारींच्या खणखणाटात, तोफांच्या गडगडाटात आणि अग्निबाणांच्या वर्षावातील घनघोर रणसंग्राम याच देही पाहण्याचे सौभाग्य गेवराईकरांना आणि बीड जिल्ह्यातील शिवप्रेमींना लाभणार आहे. राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सौ अलका कुबल अठल्ये, स्वराज्य रक्षक संभाजी फेम कलाकार श्री शंतनू मोगे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. सिने अभिनेते प्रकाश धोत्रे, अनाजी पंत फेम श्री महेश कोकाट, प्रसिद्ध अभिनेते रमेश रोकडे आणि डॉक्टर राजेश आहेर या सिने कलावंतांच्या भूमिकेनं हे महानाट्य बहरणार आहे. गेवराई शहरातील रभ अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर शिवनगरी येथे दिनांक 19, 20 व 21 फेब्रुवारी रोजी दररोज सायंकाळी 7:30 ते 10:30 वाजता या वेळेत या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. सर्वांसाठी हे प्रयोग विनामूल्य असणार आहे. प्रत्येक प्रयोगाचा कालावधी 2 तास 40 मिनिटांचा असून मध्यंतर असणार आहे. बुधवारी दिनांक 19 रोजीचा शुभारंभाचा प्रयोग सर्वांसाठी खुला राहणार आहे. गुरुवार दिनांक 20 रोजीचा प्रयोग केवळ महिलांसाठी असणार आहे. तर शुक्रवार दिनांक 21 रोजीचा प्रयोग शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहे. राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्म उत्सव सोहळा समितीच्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता गेवराई शहरातील बाजार तळा शेजारील छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यानाचे लोकार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. या प्रसंगी सुद्धा शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती. दिनांक 2025च्या शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष श्री शैलेश तोष्णीवाल, कार्याध्यक्ष श्री संदीप मडके, सहकार्याध्यक्ष श्री संतोष सुतार, उपाध्यक्ष श्री मनोज हजारे, श्री स्वप्नील मोटे, श्री अमजद शेख, श्री बंटी सौंदरमल, सचिव श्री राहुल मस्के, सहसचिव श्री शहादेव निकम, कोषाध्यक्ष पप्पू पठाण, सहकोषाध्यक्ष श्री रणजित घुंबार्डे व कार्यकारिणी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गेवराई विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. सर्व शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा ही आपल्या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती आव्हान करत. धन्यवाद. त्यामुळे रंगभूमीशी होतेच, पण मी नंतर चित्रपटात एवढी बिझी झाले की आतापर्यंत जवळजवळ 350 350 चित्रपट झाले. म्हणजे एवढं प्रचंड मोठं करिअर झालं. पण आत्ता मला महानाट्य आलं म्हणून मला राहावेच ना त्यात शिवाजी महाराजांवर, आदरणीय शिवाजी महाराज की नाही म्हणायचा प्रश्न, हा अनुभवच वेगळा.
म्हणजे नॉर्मल नाटकापेक्षाही हे महानाट्य वेगळे. आणि महेंद्रजींना मी सलाम करते. मी प्रत्येक वेळी रिहर्सलना बघत असते. आमची टीम पण सगळी महेंद्रजींबरोबर आहे ना, म्हणजे त्यांचे सगळे डावे उजवे हात असल्यासारखे आपण म्हणतो ना, एक अंदाज असतो, तशी ही सगळी टीम काम करत असते. हे त्याच्या आधी 4 दिवस आधी येतात, इथल्या लोकल आर्टिस्टकडनं सगळं करून घेतात. ती मेहनत आहे ना, काय ते लोकल आर्टिस्टच्या चेहऱ्यावर खरंच येईल. ते काय ऍक्टर्स नाहीये, पण आवड आहे करायची, म्हणून स्टेजवर रंगभूमीवर आम्हाला काम करायचं आहे. आणि ते त्याही पेशन्समध्ये सगळे करून घेत असतात. ते खूप कौतुक आहे. म्हणजे आम्ही एन्जॉय करतो. आणि ही सगळी टीम भले नवीन असू दे, कोणी असू दे, पण ही टीम आपली वाटते आणि खूप मजा येते. आता तर आम्हाला भारतभर, मलाही दोघा तिघांनी विचारलंय की हे तुम्ही हिंदीत करा, आपण भारतभर शोज करूया. तर हे आमच्यासाठी पर्वणीच आहे खरं तर. आणि म्हणजे रंगभूमी सिनेमा काही वाटत नाही. ऍक्टिंग आहे, ऍक्टिंग आहे. मला असं वाटतं काही फरक नसतो, पण बेस ना रंगभूमीवर असला तर माणूस कुठेही उभा राहू शकतो. कॅमेरा समोरही त्याला भीती वाटत नाही. आता आम्ही बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट करत असतो की महानाट्याचे शो घ्यावेत म्हणून, पण मला यावेळेस एक वेगळा असा अनुभव आला की राजाने यावेळेस शोला मला यस म्हटलं, या तुम्ही आपण करूयात. आमची भेट तर ॲक्च्युली खरं तर दिल्लीमध्ये झाली होती. दिल्ली नाही, सॉरी, नागपूरला आमची भेट झाली अधिवेशनाच्या वेळेस. आणि इथे आल्यावर त्यांनी होत आहे वगैरे, फायनल होत आहे आणि घेतले शो. पण आत्तापर्यंत ज्यांच्याकडे गेलो किंवा ज्यांनी बोलवलं की आम्हाला शो करायचे, तुम्ही याल का म्हणून आम्हाला भेटा, तर बरीच जणं बघितलं तर इलेक्शनच्या आधी आपल्याला नाव करायचं आहे, लोकांना दाखवायचं आहे म्हणून करतात. पण इलेक्शन नंतर महानाट्य करून एवढा खर्च करणं, एवढ्या लोकांना बोलवणं, प्रत्येकाचा सन्मान करणं, पाहुणचार करणं, स्वतः जातीनं सगळ्यांची विचारपूस करणं, हे काम राजे यावेळेस म्हणजे आता करताना दिसले. आणि मला त्यावेळेस तर खूप वेगळे पण जाणवलं. आणि त्यावेळेस म्हणजे अगदी ऊर असा भरून आला की अरे अशी लोकही इथे आहेत. त्यामुळे तर खरं तर या गोष्टीसाठी करावं तेवढं कौतुक कमी आहे. एक इतिहासाचा विद्यार्थी किंवा एक शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी म्हणून खरं तर मी पूर्ण आमच्या टीमकडून आणि शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी जेवढे केवढे आहेत तेवढ्या सगळ्यांकडून राजांचं फार फार कौतुक करतो. याबद्दल खूप खूप धन्यवाद. 19 फेब्रुवारीला उद्या लाल किल्ल्यामध्ये कार्यक्रम आहे, ज्यात आपले मुख्यमंत्री साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत आणि योगी साहेब वगैरे सगळी मोठमोठी लोक आहेत. आणि आग्र्याच्या दिवाने आममध्ये जिथे 350 वर्षापूर्वी जो प्रसंग घडला होता, शिवाजी महाराजांना कैद केली आणि मग तिथून सुटका झाली, तर तोच एक प्रसंग याच महानाट्यातला, पण तो हिंदीमध्ये, तो तिथे प्रसंग घडणार आहे. माझी बी टीम तिथे ऑलरेडी गेली 3 दिवस तिथे आहे आणि त्याच किल्ल्यात तिथे होतोय. गेली 3 वर्ष ते काम माझ्याकडेच असतं आणि तेही चालू आहे. आणि आता इथे 19, 20, 21 इथे शो झाल्यानंतर 22ला लगेच गोवा गव्हर्नमेंटने गोव्यात पण याचे प्रयोग घेतले शिवशाहीचे. आम्ही इथून निघणार आणि गोव्याला जाणार. तर असं वेगवेगळ्या ठिकाणी याचे प्रयोग चालू, ज्याच्यामध्ये स्थानिक शिवप्रेमी किंवा कलावंत यांनाही संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा सहभाग आम्ही आहोत ह्याच्यामध्ये. या मोठ्या दिग्गज अशा सिने कलावंतांबरोबर आपल्यालाही काम करण्याची संधी भेटते. चंद्रकांत शेवाळे नावाचा आमचा संजय नगरमधील एक मोलमजुरी करणारा तरुण आहे, तो सुद्धा ह्याच्यामध्ये उद्या एक मावळा म्हणून सहभागी झाला आहे. हेच खऱ्या अर्थानं आमच्या राष्ट्रवादी शिवजन्म उत्सव सोहळा समिती आणि हे जे काही आपण साजरा करतोय शिवजन्म उत्सव, ते कुठंतरी कारणी लागतंय असं मला वाटतं. याची इथं नमूद केलं